हॅलो, मी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज बनवते आहे आंबाड्याची भाजी. मला तर खूप जास्त आवडते ही भाजी. खायलासुद्धा सुंदर लागते आणि बनवायलाही अगदी सोपी आहे. खूप कमी इन्ग्रेडियंट्समध्ये ही भाजी तयार होते. सो इथं कांदा कट करून घेतला आहे आणि भाजी आपल्याला आधी उकळून घ्यायची. उकळून ती पिळून व्यवस्थित घ्यायची आहे आणि उकळताना तिच्यामध्ये बाजरी मिक्स करायची आहे. याच्याने तिची चव खूप खूप अप्रतिम लागते. सो ही अशी भाजी उकळून पिळून घेतलेली आहे आणि हा कांदा कट करून, कांदा थोडा जास्त कट करून घ्यायचा आहे आणि इथे मिरची आणि लसूण दळून घेतला आहे. बस एवढेच इन्ग्रेडियंट्स लागतात भाजीला आणि आपली भाजी तयार होऊन जाते. चला आता बघूया ही भाजी नेमकी बनते कशी आणि या भाजीला बनवायची प्रोसेस काय आहे. सो इथे आता कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे. तेल थोडं जास्त ॲड करायचं आहे. त्यामध्ये ॲड करायचं आहे जिरे आणि मोहरी. जिरे मोहरी मस्त तडतडल्यावर त्याच्यात ॲड करायचा आहे कांदा. कांदा देखील आपल्याला मस्त ब्राऊन असा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यात ॲड करायचं आहे दळलेलं मिरची आणि लसूणचं वाटण. ते सुद्धा आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत, जेणेकरून आपल्या भाजीला चांगली चव येईल. लक्ष ठेवायचं की कांदा कच्चा नाही राहणार. कांदा जर कच्चा राहिला तर भाजीला अजिबात चव येत नाही. तर इथं मी कांदा आणि मिरचीचं वाटण परतून घेते आहे. ही मी भाजी अशी उकळून पिळून घेतली आहे. इथे आमच्या स्वामीला देखील भाजी परतवायची होती. इथे कांदा आणि आपलं वाटण व्यवस्थित परतून झालं आहे आणि त्याला मस्त तेलसुद्धा सुटायला लागलं आहे. सो या पद्धतीने सगळं परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने परतवल्यावर भाजीला खूप चांगली चव येते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करायची आहे आपली भाजी. ही भाजी ॲड केल्यावर देखील चांगलं परतून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे, जेणेकरून कांदा वेगळा राहणार नाही आणि भाजीसुद्धा व्यवस्थित मिक्स करायची आहे. त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि परतून घ्यायचं. या भाजीला डागू नाही द्यायचं आहे, यासाठी सारखं परतवत राहायचं. स्वामी त्रास देत होता म्हणून इथं आई भाजी परतवत होत्या. सो अशी ही भाजी रेडी आहे. खूप छान लागते बाजरीच्या भाकरीसोबत तर अप्रतिम. तुम्ही खाल्ली आहे का ही भाजी कधी?